बांधकाम कामगारांच्या 21 प्रकारांना योजनांचा लाभ 50,000 लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. आमदार अमोल खताळ. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत केवळ गवंडी किंवा बांधकाम करणाऱ्या कामगारांनाच नव्हे तर तब्बल 21 प्रकारच्या बांधकामांशी संबंधित कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जात आहे. सध्या सुमारे 27,000 बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ मिळाला असून हा आकडा 50,000पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केला. शहरातील मातोश्री लॉन्स येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात बांधकाम कामगारांना भांडी संच तसेच त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला अहिल्यानगर येथील बांधकाम अधिकारी स्वप्नील जाधव, शिवसेनेचे जिल्हा संघटक तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल घोरपडे, उपजिल्हा प्रमुख रणजित ढेरंगे, तालुका प्रमुख राजेंद्र सोनवणे, भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, गोकुळ दिघे, भाजपचे ज्येष्ठ नेते दादाभाऊ गुंजाळ, माजी तालुका प्रमुख काशीनाथ पावसे, शेतकरी नेते संतोष रोहम, सामाजिक कार्यकर्त्या नीलम खताळ, शिवसेना नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, महिला उपजिल्हा प्रमुख दीपाली भावळ, संगीता पुंड, RPI शहराध्यक्ष कैलास कासार, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, उपजिल्हा प्रमुख सौरभ देशमुख, तालुका प्रमुख सुशील शेवाळे, शहर प्रमुख सार्थक शेवाळे, शंकर बाळे, गोपीनाथ रुपवते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले जात आहेत. सर्वसामान्य नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून महायुती सरकार विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवत असून प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्या योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार खताळ यांनी कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन करताना कोणत्याही पात्र लाभार्थ्याला वंचित राहू दिले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. भ्रष्टाचार विरोधात तक्रार करा, दलालांपासून सावध राहा असे आवाहन करताना आमदार अमोल खताळ पाटील म्हणाले की शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कोणीही पैशाची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ 1064 या भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाईनवर तक्रार करावी. तसेच आपल्या संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलं. कोणत्याही लाभार्थ्याला त्रास होऊ देणार नाही, मी तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहीन अशी ग्वाही त्यांनी दिली. कामगारांनी कोणत्याही एजंट किंवा दलालांमार्फत अर्ज करू नये. दलालांमार्फत आलेल्या प्रकरणांना मंजुरी दिली जाणार नाही. प्रत्येक पात्र बांधकाम कामगाराला कोणत्याही राजकीय भेदभावाशिवाय त्याचा हक्काचा लाभ मिळवून देण्याची शासनाची भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यावेळी जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल विठ्ठल घोरपडे यांचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच विधिमंडळात संगमनेरकरांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न प्रभावीपणे मांडल्याबद्दल युवा सेनेच्या वतीनं आमदार अमोल खताळ यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. महासत्ता न्यूज, संगमनेर.